नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून दोन वेगवेगळ्या मस्त अशा रेसिपीज बनवतोय। बनवूया पहिली रेसिपी। इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत, एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालून पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत। यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलंय। पुन्हा पोह्यांमध्ये थोडंसं पाणी घालून पोहे असेच बाजूला ठेवून द्यायचेत, म्हणजे सॉफ्ट होतील पोहे। इथे आता पोहे मी झाकून ठेवते। 5 मिनिटांनंतर पोहे छान इथे सॉफ्ट झालेत, हे आपण मळून घेऊया। पोहे इथे मळून घेतलेत। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी आता 1.5 कप बेसन घेतलंय। 1.5 कप आपण पोहे घेतले होते, तर तेवढंच इथे बेसन घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे साधारण यातलं 1 कप बेसन मी घालते, उरलेलं आपण नंतर घालू। साधारण अर्धा कप बेसन बाजूला ठेवलंय। यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, किसलेलं आलं घातलंय, अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचं आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। इथे मी 1 चमचा कसुरी मेथी हातावरती कुस्करून यामध्ये घातले। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर इथे मी पाव चमचा हळद घालते, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, आणि इथे आता मी पालक घेतलाय। पालक निवडून स्वच्छ धुवून यानंतर असा बारीक चिरून घेतलाय। 1 वाटी पालक आहे, सगळं यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याबरोबरच पोहे सुद्धा आपण भिजवून घेतलेत, त्यामुळे आधी हे असेच सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। लागलं तरच यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, तर इथे पाण्याची अजिबात गरज नाही आहे। उलट हे मला थोडंसं सैलसर वाटतं, तर जे आपण अर्धा कप बेसन बाजूला ठेवलं होतं त्यातले 2 चमचे इथे बेसन मी घातलं आहे। पुन्हा मिक्स करून घेऊया, मळून घेऊया। तर हे आता पीठ तयार आहे। यावरती मी 2 चमचे तेल घालते। तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलंय मी। तर यामध्ये मला 1 कप आणि 2 चमचे इतकं पीठ लागलं, बेसन लागलं। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याचे आपल्याला वडे तयार करायचे आहेत। हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे वडे थापायचे आहेत। हातावरतीच असे तयार करून घ्यायचे आहेत, पातळ करायचे। पातळ वडे केले की छान खुसखुशीत होतात ते। असे वडे इथे मी आता तयार करून घेतलेत। तर एवढ्या प्रमाणामध्ये माझे साधारण 12 ते 13 वडे तयार झालेत। आता आपण हे फ्राय करूया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवायचे आणि हे वडे आता फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आपण जे हे पोहे आणि पालकाचे वडे बनवतोय, खूपच खुसखुशीत होतात पोह्यांमुळे। दोन्ही बाजूने हे खरपूस असे भाजून घेतलेत, छान क्रिस्पी झालेत। काढून घेऊया। आणि असेच आता उरलेले वडे सुद्धा इथे मी फ्राय करून घेते। संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत तुम्हाला खायचं असेल तर असे वडे तुम्ही नक्की करून पहा। इथे मी सगळे वडे फ्राय करून घेतलेत।
टोमॅटो केचप बरोबर मी हे वडे सर्व केले. तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता. असे सुद्धा हे वडे खूप मस्त लागतात. तर हे होते आपले झटपट तयार होणारे पोहे आणि पालकाचे वडे. ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे मी आता 1 कप पोहे घेतलेत. बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. पोह्यांमध्ये पाणी घालून पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 वेळा धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं. पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून पोहे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. पाच मिनिटं पोहे असेच मी बाजूला ठेवून देते, म्हणजे ते सॉफ्ट होतील. 5 मिनिटं झालेत. पोहे अगदी सॉफ्ट झालेत. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने मोजून आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने मोजून इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन यामध्ये घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. किसलेलं आलं घातलं आहे. याबरोबरच मी यामध्ये लसूणसुद्धा किसून घेतला होता. अर्धा चमचा मी यामध्ये बडीशेप घातली आणि अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली. पाव चमचा हळद घातली. लाल तिखट घातलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. याबरोबरच तुम्ही यामध्ये किसलेला गाजरसुद्धा घालू शकता किंवा बारीक चिरलेला कोबी घालू शकता. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे. यानंतर यावरती थोडंसं तेल घालून पुन्हा मळून घेते. पीठ मळून तयार आहे. आता याचं आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर इथे मी एक ओलं कापड घेतलं आहे. त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि हाताला पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पीठ सैलसर तयार करून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित असं पसरवता येतं. तर अगदी पातळ असं हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे. तेल सोडण्यासाठी असे होल तयार करून घेतलेत आणि आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि थालीपीठ घालायचं आहे. हातावरती काढून घेते आणि असं तव्यावरती घालूया. हे जे होल्स केले त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं तेल घातलं आहे आणि एका बाजूने आता भाजून घेतलं आहे. भाजल्यानंतर उलटून घेऊया एका बाजूने. आता पुन्हा याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि दोन्ही बाजूने थालीपीठ खरपूस असं भाजून घेऊया. थालीपीठ भाजून तयार आहे. वरून मी थोडंसं बटर घातलं आहे. खमंग असं हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. हे मी इथे दह्याबरोबर सर्व केलं आहे. ही होती आपली पोह्यांपासून झटपट बनणारी दुसरी रेसिपी. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.